विषय होता आणि त्याचसोबत माहीमचा किल्ला असेल किंवा कोस्टल रोडचे गार्डन असतील ह्याच्यावर देखील चर्चा झाली. पुढच्या आठवड्यात परत एकदा आम्ही बैठक घेऊन ह्याच्यावर पाठपुरावा करू. जसं आधी आम्ही करायचो तसं आम्ही करत राहू. सर, शाळांचा देखील विषय आहे. सातत्याने तुम्ही तो लावून धरलेला पाहायला मिळाला होता. आता आपण बघतोय तर अनधिकृत शाळांची लिस्ट त्यांनी जाहीर केली. या व्यतिरिक्त काल देखील एक प्रकरण बाहेर आलेलं पाहायला मिळतंय. सातत्याने सत्ताधारी त्यांच्या पद्धतीने गोष्टी पुढे रेटतायत. कसं बघताय? नाही, याच्यात मुंबईकरांची अडचण ही झाली की महापौर बंगल्यावर 4 कोटी किंवा जास्तीचा खर्च होतो, पण व्हर्च्युअल क्लासरूम हे जे आम्ही 2011 साली सुरू केलं होतं ते बंद केलेलं आहे. महापौरांच्या बंगल्यावर खर्च होतो पण BSTकडे देण्यासाठी पैसे नाहीत. महापौरांच्या बंगल्यावर खर्च होतो पण ह्या सगळ्या ज्या शाळा आम्ही चांगल्या करत होतो, CBSE असेल, SSC असेल, IB वगैरे सगळे बोर्ड आणून वेगळ्या वेगळ्या गोष्टी तिथे सुरू केल्या होत्या, ते आता प्रायव्हेटाईज करण्याचा भाजपचा मानस आहे. आणि मुद्दा हाच आहे की मग फक्त महापौरांच्या गाडीवर लाल दिवे आणि बंगल्यावर खर्च ह्यासाठीच महापालिका हाती घेतली आहे का, की मुंबईकरांना सेवा देण्यासाठी आहे? तसं पाहायला गेलं तर BSTला बजेट अधिकचं देणं अपेक्षित होतं. अनेक तिकडे रिटायर्ड जे कर्मचारी त्यांची ग्रॅच्युटी पेन्शन तर आहेच, पण BST जे वापरतात त्यांना देखील एक दिलासा देणं की AC बसेस आता वाढवणं, ते आता आपण पाहतोय फ्लीट कमी होत चाललेलं आहे. दुसरं म्हणजे दर वाढवलेला आहे तो देखील कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष देणं जे अपेक्षित होतं ते आमचे सगळेच नगरसेवक हे ठामपणे ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मानत आहेत. मुंबई महानगरपालिकेने इमारतींच्या उंचीवर निर्बंध जे होते ते शिथिल केलेले आहेत. 9 मीटरच्या आतमध्ये आता इमारती बांधता येणार आहेत. कसं पाहता याकडे? मला वाटतं हा कुठच्या हेतूने झालाय हे बघणं गरजेचं आहे. खरोखर जर लोकांना हा फायदा होणार असेल तर ठीक आहे, पण आपल्याला आठवत असेल मागच्याच आठवड्यात मी एक वृत्तपत्रात लेख लिहिला होता की सेस प्रॉपर्टीज आहेत, नॉन सेस प्रॉपर्टीज आहेत, ह्यांना देखील मदत सरकारने करणं गरजेचं आहे. कोळीवाडे असतील किंवा पोलीस कर्मचाऱ्यांची घरं असतील, ह्या सगळ्यावर देखील ठाम एक भूमिका घेणं गरजेचं आहे. कुठेतरी तफावत म्हणजे हे जे सगळे जिंकून आलेले आहेत, हे सगळे जे जसं आम्ही आमदार फंडाबद्दल बोलतो, नगरसेवक फंडाबद्दल सेम आहे. हे सगळे जे जिंकून येतात, जेव्हा ते विकास करतात, कुठेही मलनिसर्ग वाहिनी असेल किंवा रस्ता असेल किंवा फुटपाथ असेल, कुठे लादी करण्याचं काम असेल, कुठे शेडचं काम असेल, गटर वॉटर मीटरचं काम करत असताना ते मतदार कोणाला मत देतात हे न पाहता सगळ्या जनतेला, मुंबईकरांना सेवा देतात. आणि हे जनप्रतिनिधी आहेत, जनतेतून निवडून आलेले आहेत, त्यांचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतात. ह्या लोकांना जर तुम्ही फंडमध्ये तफावत केली तर तुम्ही अडचणी मुंबईकरांची करताय, हाल हे मुंबईकरांची करतायत, हे महापौरांनी लक्षात ठेवावं. नक्कीच. आणि मी लोढा आहेत त्यांना, म्हणजे मंत्री महोदय लोढा ह्यांना मनापासून विनंती करेन की एक लोढा नामक बिल्डर पण आहेत मुंबईमध्ये, त्यांची अनेक प्रॉपर्टीज सगळीकडे, प्रत्येक जर प्रॉपर्टी पाहिली तर वेस्टर्न नाव आहेत. मग कुठे ऑल्टा विस्टा, कुठे कॅसा काय, स्वतःच्या घराचं काय, हे सगळे ते लोढा बिल्डर आणि हे लोढा मंत्री एकच आहेत का ते मला माहीत नाही. पण असंच वरळी CFS येथील एक मोठा प्रोजेक्ट येतो आहे, तिथे त्या प्रोजेक्टचं नाव, लोढा जे प्रोजेक्ट आहे त्यांचं नाव सुभेदार रामजी आंबेडकर ही जी ओरिजिनल तिथे वस्ती होती त्याचप्रमाणे द्यावं ही माझी विनंती राहील त्यांना. कारण सगळीच नावं जर त्यांना भारतीय करायची असतील तर हे लोढा बिल्डर आहेत, त्यांना पहिलं पकडावं त्यांनी. आणि ह्या लोढा मंत्र्यांनी लोढा बिल्डरना सांगावं त्यांची पण नावं भारतीय करावी. तलाव संवर्धन योजना जी आहे ती आता रद्द करण्यात आली आहे. भाजपने अजून एक धक्का एकनाथ शिंदेना दिलाय, त्याची अजून एक. आणि हा धक्का जर आपण बारकाईने पाहिला, थोडं वाचून पाहिलं तर त्याच्यात हे स्पष्ट होते की गेल्या 4 वर्षात फंड मंजूर असून देखील प्रस्ताव हे पुढे गेले नाही. म्हणजे सरकार नुसतं फंड काढत होतं, पैसे काढत होतं, प्रस्ताव कुठे काही काम होत नव्हतं जमिनीवर, हे आता स्पष्ट झालं. पर्यावरण मंत्री होता, मात्र आता जर आपण पर्यावरण पाहिलं तर गरमी प्रचंड वाढली आहे. ठिकठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम देखील सुरू आहे आणि तापमान वाढत चाललंय पुढे काय. पण हा फटका आपल्याला पडत. आपण पाहिलं असेल मी गेले 4-5 वर्ष ह्याच्यावर प्रखरपणे लिहित आहे, बोलत आहे, सातत्याने दाद मागत आहे. आज देखील मी पर्यावरण मंत्र्यांची भेट घेणार आहे. हेच काही महत्त्वाचे विषय आहेत. मराठीचा मुद्दा देखील आहे. काल आपण बघितलं की कशा पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली. 15 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. टॅक्सी वाटतं की 15 ऑगस्ट नंतर हे असं पुन्हा. तुम्हाला खरोखर वाटतं का की मराठीच्या विषयावर हे सरकार ठाम राहील? ह्याच सरकारने मराठी रंगभूमीचं दालन जे होतं, जे आम्ही सुरू केलं होतं ते रद्द केलेलं आहे का? तर कदाचित तिकडचे स्थानिक आमदार लोधाजी आहेत, त्यांनी कदाचित त्याच्यात विनंती केली असेल किंवा मागणी केली असेल की मराठीचं काहीतरी होतं ते रद्द करा. कारण त्यांच्याच मतदारसंघात होतं, गिरगाव चौपाटीचं होतं. दुसरं म्हणजे मराठी भाषा भवन, त्याच्यावर काय प्रगती आहे ते देखील बंद करतात. हाच विषय. आता 300 कोटी हे सगळं कपिल शर्मा कॉमेडी शो मध्ये आपण ऐकू शकतो, पण सरकारकडून हे ऐकणं
हे मला वाटतं हास्यास्पद आहे. महानगरपालिकेच्या संपूर्ण कारभारात श्वेतपत्रिका सोडा म्हणजे इथं आम्ही मागणी केलीच आहे, पण आत्ता जर पाहिलं तर गेल्या 3-4 महिन्याची गोष्ट आहे. कोस्टल रोडवर 7.5 कोटी खर्च करून मेलडी रोड केला हा, आणि काय झालं त्याचं बंद. पण कॉन्ट्रॅक्टर कोण होते, कॉन्ट्रॅक्टर कोणी आणले, कुठच्या व्यक्तीने मिंदनकडे कॉन्ट्रॅक्टर नेले, ह्याच्यावर तर चौकशी झाली. पण हे पैसे मुंबईकरांचे होते, मुंबईचे होते. अच्छा, उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. अरे याच प्रश्नासाठी म्हणून मी दुसऱ्याला म्हणून देऊ का विधान डिसॅलिनेशन तो लागू केलं असतं या सरकारने आणि रद्द केलं नसतं आमचं, तर आज ही कपातची वेळ आली. आम्ही किती वेळा मत मागतो. थँक्यू. आज